सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. ॲक्च्युली बऱ्याचशा लोकांचा हा देखील प्रश्न होता, की मॅडम 498चा गुन्हा कधी आणि केव्हा दाखल होतो? तर काय असते ना, 498 ही जी कलम आहे, ती महिलांच्या फेवरने दिलेली आहे. लग्न झाल्यानंतर पतीकडून किंवा तिच्या सासरच्या लोकांकडनं तिला त्रास असेल, तर ही कलम दाखल केली जाते. तर आता ही कलम कधी दाखल होते आणि कुठल्या बयानावर दाखल होते, ते आपण बघून घेऊया. जर एखाद्या पत्नीला तिचा पती किंवा सासरचे लोक अश्लील शिवीगाळ करत असेल, मारहाण करत असेल, तेव्हा ही कलम दाखल होते. जर तिला घराबाहेर वारंवार काढून देत असेल तिचे सासरचे लोक, तेव्हा सुद्धा ही कलम दाखल होते. आणि जर हुंड्याची मागणी केली तिला, जर तिला म्हटलं की तुझ्या माहेरच्या लोकांकडनं हुंडा आण किंवा पैसे आण, तेव्हा सुद्धा ही कलम दाखल होते. हे 3 मोठे ग्राउंड्स आहे. एकतर मारहाण करणे, दुसरं मेंटल हॅरॅसमेंट करणे आणि तिसरं हुंडा मागणे. या 3 कारणावर ही कलम दाखल केली जाते. तर याची प्रोसेस काय आहे? सर्वप्रथम तर तुमचं पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जेव्हा कंप्लेंट देता, तेव्हा तिथून तुम्हाला SP ऑफिसमध्ये रेफर केलं जातं. ते एक महिला सेल असतो, महिलांचा सेल असतो आणि तिथे तुमचं बयान घेतलं जाते. आणि ते बयान घेतल्यानंतर समोरचा जो व्यक्ती आहे, तुमचा नवरा म्हणा, तुमची सासरची लोकं म्हणा, त्यांना सुद्धा बोलावलं जातं आणि त्यांचं सुद्धा बयान घेतलं जातं आणि दोघांचं बयान घेतल्यानंतर कंपॅरिझन केली जाते, की काय तथ्य आहे या केसमध्ये आणि काय नाही. आणि ते पोलीस लोकं डिसाईड करतात आणि त्यांना जर असं वाटत असेल, तर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जिथे तुम्ही तक्रार दिली होती, त्या पोलीस स्टेशनमार्फत 498चा गुन्हा समोरच्यावर दाखल होतो. आता या गुन्ह्यामध्ये काय होतं, या गुन्ह्यामध्ये समोरच्या व्यक्तीला बेल घ्यावी लागते, म्हणजे त्याला जमानत घ्यावी लागते. तर त्या व्यक्तीसोबत त्याच्या घरचे लोक असतील, त्यांना सुद्धा जमानत घ्यावी लागते आणि हा फौजदारी खटला कोर्टमध्ये चालवला जातो. हा खटला नॉर्मली 3 ते 4 वर्ष चालतो. डिपेंड करतं कोर्टावर. कधी लवकर पण होतं, कधी उशीर पण लागतो. तर अशाच प्रकारचे छोटे-मोठे प्रश्न मला येत राहतात आणि कुठेतरी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. आवडलं तर नक्कीच शेअर करा.